Dr. Bapuji Sankhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we will discuss the course Applied Science Chemistry, and myself, Miss N.S. Patil, will conduct this session. We are studying the topic electrochemistry and batteries. From this topic, today we will revise few basic concepts. In the previous session, we have studied about the Ohm's law, conductance, resistance, specific conductivity, and specific resistivity. In the today's session, we will discuss about the equivalent conductance. याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण स्पेसिफिक कंडक्टन्स म्हणजे कप्पा स्मॉल के नी रिप्रेझेंट करतो ते म्हणजे काय बघितलं होतं. तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे, इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. बघा आपण पहिल्यांदा डेफिनेशन बघूया. It is defined as the conductivity of solution containing 1 gram equivalent of electrolyte or solute when placed between two sufficiently large electrodes which are placed 1 centimeter apart. ओके, आता इक्विव्हॅलन्स कंडक्टन्स म्हणजे काय आहे? इट इज द कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन. सोल्युशनची कंडक्टिव्हिटी आहे, पण कुठल्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी? जेव्हा त्या सोल्युशनमध्ये सोल्यूटचं अमाऊंट, सोल्यूट म्हणजे जो सबस्टन्स आपण काय करतोय, डिझॉल्व्ह करतोय, त्या सोल्यूटचं अमाऊंट आपण त्याला इलेक्ट्रोलाइट सुद्धा म्हणतो. मग इलेक्ट्रोलाइटचं अमाऊंट हे जेव्हा 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट इतकं असेल त्यावेळी त्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी काय असते? इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी. लक्षात आलं का? म्हणजे कुठल्याही सोल्युशन मध्ये जेव्हा आपण त्या सोल्युशन मध्ये आता सपोज NaOH आपण सोल्युशन बनवलंय, म्हणजे काय करतोय आपण वॉटर मध्ये NaOH काय करतोय? डिझॉल्व्ह करतोय. ओके, मग जेव्हा NaOH ग्रॅम इक्विव्हॅलंट वेट त्या वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झालेलं असेल त्यावेळी त्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी आपण काय म्हणणार आहे? इक्विव्हॅलंट कंडक्टन्स असं म्हणणार आहे. अँड इट इज मेजर्ड, आपण कधी मेजर करतो बघा, तर असं आपण ह्या सेलमध्ये काय करणार आहे, क्यूबमध्ये काय करणार आहे, ते सोल्युशन ठेवणार आहे आणि ह्या क्यूबच्या 2 साइड्स आहेत, त्या साइड्स काय म्हणून ऍक्ट करतात? इलेक्ट्रोड्स म्हणून ऍक्ट करतात. लक्षात आलं का? आणि यांच्यामधलं डिस्टन्स किती असतं? 1 सेंटीमीटर. लक्षात आलं का? म्हणजे ह्या 2 बाजू आहेत क्यूबच्या, त्यांच्यामधलं डिस्टन्स किती असतं? 1 सेंटीमीटर असतं. लक्षात आलं का? म्हणजेच काय? द कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन कंटेनिंग 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट वेट ऑफ इलेक्ट्रोलाइट when placed between the two sufficiently large electrodes which are placed 1 centimeter apart. म्हणजे एखाद्या सोल्युशन मध्ये जेव्हा त्याचं ग्रॅम इक्विव्हॅलंट वेट डिझॉल्व्ह केलेलं असतं आणि असं सोल्युशन जेव्हा आपण काय करतो, 2 सफिशियंटली लार्ज इलेक्ट्रोड्स मध्ये ठेवतो. आता या केसमध्ये हा एक इलेक्ट्रोड आहे आणि हे एक इलेक्ट्रोड आहे. जेव्हा आपण असं सोल्युशन 2 सफिशियंटली लार्ज इलेक्ट्रोड्स मध्ये ठेवतो आणि त्यांचं डिस्टन्स दोघांच्या मधलं किती असतं? 1 सेंटीमीटर असतं. त्यावेळी त्या कंडक्टन्सला काय म्हणायचं? इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. अँड द सिम्बॉल फॉर इक्विव्हॅलंट कंडक्टन्स इज लॅम्बडा व्ही. म्हणजे आपण इक्विव्हॅलंट कंडक्टन्स कुठल्या लेटरनी दाखवतो? तर लॅम्बडा व्ही या लेटरनी काय करतो? दाखवतो. बघा, let us consider a rectangular tank with two opposite sides made up of metallic conductor acting as electrodes and exactly 1 centimeter apart. आता आपल्याला काय करायचं आहे? स्पेसिफिक कंडक्टन्स आणि इक्विव्हॅलंट कंडक्टन्स यांच्यामधलं रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण काय केलंय? एक रेक्टँग्युलर टँक घेतलेला आहे ज्याच्या साइड्स किती आहेत? 1 सेंटीमीटर काय आहेत? अपार्ट आहेत. Now 1 cc of solution is placed in the tank and the conductivity is measured. मग आपण काय केलंय? त्या टँक मध्ये काय केलंय? रेक्टँग्युलर टँक मध्ये 1 सेंटीमीटर क्यूब सोल्युशन काय केलंय? ठेवलंय आणि त्याची कंडक्टिव्हिटी काय केली? मेजर केली. If this 1 cc solution contains 1 gram equivalent of weight of a solute, then the measured conductivity will be equivalent conductivity. म्हणजे आपण काय म्हणलं इथं? या सोल्युशन मध्ये आपण 1 cc सोल्युशन ऍड केलेलं आहे. जर त्या 1 cc सोल्युशन मध्ये 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट वेट सोल्यूट डिझॉल्व्ह असेल तर आपण त्याची कंडक्टिव्हिटी काय म्हणणार आहे? इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी. कारण त्याच्यामध्ये काय डिझॉल्व्ह झालेलं आहे? ग्रॅम इक्विव्हॅलंट वेट. आता बघा, आता आपण काय म्हणलं? 1 cc सोल्युशन मध्ये जर ग्रॅम इक्विव्हॅलंट वेट डिझॉल्व्ह झालं असेल तर त्याची कंडक्टिव्हिटी काय असणार आहे? इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी असणार आहे. If VmL is the volume of solution containing 1 gram equivalent of a electrolyte when
प्लेस बिटवीन टू इलेक्ट्रोड्स. बघा आता इथं आपण काय म्हणलं 1 cc इतकं व्हॉल्यूम आहे त्या सोल्युशनचं. जर सपोज 1 cc नसून काहीतरी वेगळं असेल, मग सपोज 1 ml असेल, 2 ml असेल, 3, 4, 5, 6 काही पण असेल, मग त्याच्यासाठी आपण काय सिम्बॉल वापरला VML. लक्षात आलं का? VML इतकं जर सोल्युशन असेल आणि त्या सोल्युशनमध्ये काय असणार आहे, अमाऊंट ऑफ सोल्यूट किती आहे, 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट वेट इतकं असेल. ओके, मग त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, इक्विव्हॅलंट कंडक्टन्स किंवा इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी आपण कुठल्या फॉर्म्युलाने फाइंड आउट करू शकतो, तर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कंटेनिंग ग्रॅम इक्विव्हॅलंट वेट ऑफ सोल्युशन. लक्षात आलं का? म्हणजे किती ml सोल्युशनमध्ये किती ml ते पाणी आहे किंवा कुठलाही सॉल्व्हंट आहे ज्याच्यामध्ये आपण काय केले, ग्रॅम इक्विव्हॅलंट वेट डिझॉल्व्ह केलेलं आहे. आणि त्या सोल्युशनच्या व्हॉल्यूमला काय म्हणायचं, V इंटू स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन. त्याला आपण कशानं मल्टिप्लाय करायचं, स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशननं काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. मग या मल्टिप्लिकेशन म्हणून आपल्याला काय मिळणार आहे, इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. लक्षात आलं का? त्याला काय म्हणायचं आपण, इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. दॅट इज इक्विव्हॅलंट कंडक्टन्स कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला V इंटू K स्मॉल k दॅट इज कप्पा. V म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कंटेनिंग ग्रॅम इक्विव्हॅलंट वेट, आणि कप्पा इज द स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन. Hence, the equivalent conductivity is defined as the product of specific conductivity and the volume of solution containing gram equivalent weight of the solute. लक्षात आलं का? म्हणजे आपण जे आता मगाशी फॉर्म्युला डिराईव्ह केला, लॅम्बडा V इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दॅट इज कॅपिटल V इंटू आपण काय केलं, कप्पा. तर त्यालाच आपण डेफिनेशनच्या फॉर्ममध्ये सांगितलं, दॅट इज इट इज द प्रोडक्ट ऑफ स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी अँड द व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कंटेनिंग 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट वेट ऑफ अ सोल्यूट. लक्षात आलं? अँड द युनिट ऑफ इक्विव्हॅलंट कंडक्टन्स इज ओम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर अँड इक्विव्हॅलंट इनवर्स. ओके, युनिट काय आहे त्याचं, ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर अँड इक्विव्हॅलंट इनवर्स. दिस इज द युनिट ऑफ इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी or equivalent conductance. Now we will discuss another term that is cell constant. Okay, in order to measure the conductivity of solution we are using the cell. म्हणजे एखाद्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी मेजर करण्यासाठी आपल्याला काय वापरावा लागतो, सेल वापरावा लागतो. तर सेल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये दोन प्लेट्स असतात, एक एनोड असतो एक कॅथोड असतो, आणि त्याला आपण त्या सोल्युशनमध्ये डिप केलं त्या सेलला, तर आपल्याला काय मिळतं, त्याची कंडक्टिव्हिटी मिळते. मग ती कंडक्टिव्हिटी आपण मेजर केलेली बरोबर आहे की नाही, एक्झॅक्ट आहे की नाही, हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कुठल्याही सेलचा काय करावा लागतो, सेल कॉन्स्टंट डिटरमाइन करावा लागतो. ओके, आणि सेल कॉन्स्टंटची व्हॅल्यू बरोबर असेल तर आपण काय समजू शकतो की त्या ज्या व्हॅल्यूज आपण रेकॉर्ड करणार आहे, कंडक्टिव्हिटी मेजर करणार आहे, त्या व्हॅल्यूज काय असतील, एक्झॅक्ट असतील. आता हा जो सेल कॉन्स्टंट आहे, इट इज द रेशो ऑफ लेंथ अपॉन एरिया and that is known as cell constant. Cell constant काय आहे, the ratio of length upon area. लक्षात आलं का? लेंथ म्हणजे काय, दोन इलेक्ट्रोड्स मधलं डिस्टन्स, आणि ए म्हणजे काय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. यांच्या रेशोला काय म्हणायचं आहे, सेल कॉन्स्टंट. and the values of length and area are constant for given cell. आपण कुठला एखादा सेल वापरला तर त्या सेल मधला दोन इलेक्ट्रोड्स मधलं लेंथ आणि त्यांचं क्रॉस सेक्शन एरिया, म्हणजे त्या सेलचा क्रॉस सेक्शन एरिया, ह्या व्हॅल्यूज काय असतात, सेम असतात, त्या काय बदलत नाही आहेत. त्यामुळे सेल कॉन्स्टंट सुद्धा काय असतो, सेमच राहतो. म्हणून आपल्याला काय करावं लागतं, कुठलाही कंडक्टिव्हिटी मीटर यूज करत असताना पहिल्यांदा आपल्याला सेल कॉन्स्टंट फाइंड आउट करायचा असतो. The cell constant can be determined as follows. बघा, we know the formula for resistance. Resistance is equal to 1 upon K into length upon area. Okay, 1 upon K म्हणजेच काय आहे, स्पेसिफिक रेजिस्टन्स आहे. मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, स्पेसिफिक सेल कॉन्स्टंट फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग सेल कॉन्स्टंट फाइंड आउट करण्यासाठी काय करणार आहे, आपण ह्या इक्वेशन्स वरून त्याला फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहे. R इज इक्वल टू 1 अपॉन K इंटू लेंथ अपॉन एरिया. मग आता आपल्याला जर स्पेसिफिक कंडक्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर याच फॉर्म्युलेला आपण काय करू शकतो, रिअरेंज करू शकतो. K ला काय करू शकतो, आपण इकडे घ्यायचं आणि K च्या जागी काय येणार आहे, R येणार. म्हणजे बघा, स्पेसिफिक कंडक्टन्स दॅट इज कप्पा इज इक्वल टू 1 अपॉन R इंटू लेंथ अपॉन एरिया. फक्त हे R इथं आलं आणि K इकडे गेला. ओके, दॅट इज स्पेसिफिक कंडक्टन्स K इज इक्वल टू 1 अपॉन R इंटू लेंथ अपॉन एरिया.
बट ॲज पर द डेफिनेशन, आपण जी डेफिनेशन डिस्कस केली त्याच्यावरून लेंथ अपॉन एरिया त्याला आपण काय म्हणले, सेल कॉन्स्टंट. आणि सपोज आपण त्याला सिम्बॉल काय वापरला, एक्स. म्हणजे लेंथ अपॉन एरिया ही जी व्हॅल्यू आहे ती कशाची व्हॅल्यू आहे, सेल कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे. आणि त्याला आपण सिम्बॉल काय वापरला, एक्स. मग हे जर आपण या इक्वेशन मध्ये पुट केलं तर इक्वेशन काय होणार बघा, कप्पा दॅट इज इक्वल टू 1 अपॉन आर इंटू एल अपॉन एरिया, म्हणजे काय असणार आहे, सेल कॉन्स्टंट दॅट इज एक्स. कारण त्याच्यासाठी आपण सिम्बॉल काय वापरलाय, एक्स वापरलेला आहे. मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, सेल कॉन्स्टंट. मग आपण सेल कॉन्स्टंटला हाच फॉर्म्युला रिअरेंज केला तर कसा होणार बघा, सेल कॉन्स्टंट एक्स इज इक्वल टू के इंटू आर. के म्हणजे काय, स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी, आणि आर म्हणजे काय असणार आहे, रेजिस्टन्स. आता बघा तोच फॉर्म्युला आपण इथं परत लिहिलाय, सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू के इंटू आर. के म्हणजे काय, स्पेसिफिक कंडक्टन्स. आता आर म्हणजे काय, रेजिस्टन्स आहे. मग आपल्याला माहिती आहे रेजिस्टन्सच्या अपोजिट कोण असतं, तर कंडक्टन्स. म्हणून आपण लिहू शकतो सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू स्पेसिफिक कंडक्टन्स. के ची व्हॅल्यू काय आली, स्पेसिफिक कंडक्टन्स. आणि आर म्हणजे काय असतं, तर कंडक्टन्स हा आरच्या काय असतो, इनव्हर्स असतो. लक्षात आलं का, रिव्हर्स असतो त्याचा. म्हणून आपण इथं काय लिहिलं, ऑब्झर्व कंडक्टन्स. आरच्या अपोजिट म्हणजे इथं काय झालं, ऑब्झर्व कंडक्टन्स. ओके, म्हणजे सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू के इंटू आर आपण असं म्हणू शकतो, किंवा काय करू शकतो, सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू स्पेसिफिक कंडक्टन्स डिवायडेड बाय ऑब्झर्व कंडक्टन्स. आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे इथं आरच्या ऐवजी आपण 1 अपॉन काय लिहिलंय, कंडक्टन्स. लक्षात येते का, आपण डिनॉमिनेटरला ऑब्झर्व कंडक्टन्स लिहिले, म्हणजेच काय आहे, 1 अपॉन ऑब्झर्व कंडक्टन्स. आणि 1 अपॉन कंडक्टन्स म्हणजेच काय असतं, रेजिस्टन्स असतं. लक्षात आलं का, म्हणजे सेल कॉन्स्टंट साठी आपण फॉर्म्युला काय मिळवला, स्पेसिफिक कंडक्टन्स डिवायडेड बाय ऑब्झर्व कंडक्टन्स. ओके, मग कुठल्याही सोल्युशनचं सेल कॉन्स्टंट फाइंड आउट करण्यासाठी या दोन व्हॅल्यूज आपल्याला माहिती असणं गरजेच्या आहेत. ओके, मग स्पेसिफिक कंडक्टन्स इज डिटरमाइंड बाय यूजिंग स्टँडर्ड N/50 normal KCl solution at 25 degree Celsius temperature by Kohlrausch's method. मग यासाठी स्पेसिफिक कंडक्टन्स ही स्टँडर्ड व्हॅल्यू आपण काय करतो, डिटरमाइन करतो. कुठल्या मेथडनी, तर कोलरॅशस मेथडनी डिटरमाइन करतो. आणि त्यासाठी आपण काय करतो, N/50 नॉर्मलचं KCl सोल्युशन वापरतो. आणि त्यावरून ती व्हॅल्यू किती येते, 0.002765. दिस इज द स्पेसिफिक कंडक्टन्स. ओके, मग आता सेल कॉन्स्टंट फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करायचं, स्पेसिफिक कंडक्टन्सची ही व्हॅल्यू पुट करायची. आणि या सोल्युशनचं काय करायचं, आपण कंडक्टन्स तो पर्टिक्युलर सेल वापरून डिटरमाइन करायचं. म्हणजे ही झाली स्टँडर्ड व्हॅल्यू, स्टँडर्ड कंडक्टन्स झाला स्पेसिफिक कंडक्टन्स. आता या सोल्युशनचं आपण काय करायचं, ऑब्झर्व कंडक्टन्स मेजर करायचं. ओके, आणि या दोघांचं आपण डिवायडेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, सेल कॉन्स्टंट मिळणार आहे. ओके, देन युनिट ऑफ सेल कॉन्स्टंट इज सेंटीमीटर इनवर्स. आता या सेल कॉन्स्टंटचं युनिट काय आहे, सेंटीमीटर इनवर्स. लक्षात आलं का, मग आपण या सेल कॉन्स्टंटची व्हॅल्यू मोस्ट प्रोबेबली किती असते, 1 असते. ओके, मग त्याच्यावरून आपण काय करू शकतो, ते कंडक्टिव्हिटी मीटर जो आहे त्याचा सेल हा प्रॉपर आहे की नाही, किंवा तो जो व्हॅल्यूज दाखवणार आहे त्या व्हॅल्यूज कितीपर्यंत करेक्ट असतील हे आपण काय करू शकतो, सांगू शकतो. ओके, अँड द युनिट ऑफ सेल कॉन्स्टंट इज सेंटीमीटर इनवर्स. लक्षात आलं. आजच्या सेशनमध्ये आपण काय डिस्कस केलं बघा, इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी अँड आपण काय हाऊ टू फाइंड आउट सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंट कसं फाइंड आउट करायचा हे आपण काय केलं, डिस्कस केलं. ओके, थँक्यू.